श्यामची आई या पुस्तकाचा सारांश आपण या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पुस्तकाची सुरुवात होते साने गुरुजी म्हणजे श्याम नाशिकच्या तुरुंगात किंवा साबरमतीच्या आश्रमासारख्या एका पवित्र वातावरणात आपल्या सहकाऱ्यांसोबत बसले आहेत. इथून होते. श्याम स्वतःहून आपल्या आईची गोष्ट सांगायला सुरुवात करत नाही, तर त्याचे मित्र त्याला आग्रह करतात. संध्याकाळची वेळ, प्रार्थनेनंतरची शांतता आणि मित्रांचा जिव्हाळा यामुळे श्यामच्या मनातील आठवणींचा कप्पा उघडतो. इथे श्याम एक म्हणजे कथक आहे, नरेटर आहे, जो आपल्या बालपणाकडे आता एका प्रौढ आणि विचारी नजरेने पाहत आहे. पालगड गाव आणि कोकणचे निसर्गचित्र. श्याम आपल्या पालगड या जन्मगावचे आणि कोकणचे अत्यंत रम्य वर्णन करतो. कोकणातील घरे, नारळी सुपारीच्या बागा, ओढे, नाले आणि तिथली लाल माती याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. परंतु गुरुजी फक्त निसर्गाचे कौतुक करत नाहीत, ते तिथल्या गरिबीचे आणि कष्टाचेही सुतोवाच करतात. कोकणातील निसर्ग जितका समृद्ध आहे, तितकेच तिथले मानवी जीवन निसर्गाच्या लहरीपणावर, उदाहरणार्थ अतिवृष्टी किंवा मंदी वर अवलंबून आहे. खोत घराण्याची श्रीमंती आणि वैभवाचे कौतुक आता आपण पाहणार आहोत. श्यामचे वडील पालगड गावचे खोत, एक प्रकारचे जमीनदार किंवा गावचे प्रमुख जे कर गोळा करायचे होते. पहिल्या भागामध्ये साने कुटुंबाच्या जुन्या श्रीमंतीचे वर्णन येते. घरात नोकर चाकर होते, गोठ्यात गाई म्हशी होत्या, वडिलांचा गावात मोठा दरारा होता. सणासुदीला घरात होणारी गर्दी आणि लोकांचा मिळणारा मान याचा उल्लेख श्याम करतो. हे वर्णन केवळ श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी नाही, पुढे येणाऱ्या गरीब दिवसांची तीव्रता वाचकाला जास्त जाणवावी यासाठी गुरुजींनी सुरुवातीला या वैभवाचा पाया रचला आहे. जेव्हा माणूस खूप उंचावरून खाली पडतो तेव्हा त्याला बसणारा धक्का मोठा असतो. हेच कौतुक इथे दिसत आहे. याच्यामध्ये आपण आता आईची ओळख करून घेणार आहोत. आईचे नाव यशोदा होते. कृष्णाची आई यशोदा जशी वात्सल्यपूर्ण होती, तसेच तिचे व्यक्तिमत्व होते. श्रीमंत घराण्याची सून असूनही यशोदाबाईंमध्ये अहंकार किंवा गर्व नव्हता. त्या अत्यंत शांत, धार्मिक आणि घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर करणाऱ्या होत्या. वडिलांचा कडक स्वभाव आणि आईचे मऊ करुणामयी मन यातील द्वंद्व आपण इथे पाहणार आहोत. पहिली रात्रीचा काय संदेश देते? पहिल्या रात्रीचा मुख्य गाभा हा मुळांचा शोध आहे. श्याम आपल्या मित्रांना सांगतो की आज मी जो काही आहे देशासाठी लढत आहे, किंवा माझ्यात जे काही चांगले गुण आहेत त्या प्रत्येकाचा उगम माझ्या आईच्या कुशीत आणि या पालगड गावातील संस्कारात झाला आहे. आता आपण साने गुरुजींनी अत्यंत साधेपणाने पण तितक्याच प्रभावीपणे साने कुटुंबाची पार्श्वभूमी मांडून वाचकाला मानसिकदृष्ट्या कोकणात नेऊन सोडले आहे. इथे वैभवाची सुरुवात आहे, जी पुढे कष्टाच्या आणि त्यागाच्या प्रवासाकडे वळणार आहे. आता आपण साने गुरुजींची कौटुंबिक वास्तव पाहणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसांतील आहे. कोकणातील पाऊस अतिशय मुसळधार असतो आणि सगळीकडे चिखल होतो. श्याम बाहेर खेळून घरात येतो तेव्हा त्याचे पाय चिखलाने माखलेले असतात. त्या काळी घरामध्ये पाण्याचे नळ नसायचे. विहिरीवरून पाणी शेंदून आणावे लागायचे. तरीही आई श्यामला पाय स्वच्छ धुवायला सांगते. इथे आईची स्वच्छतेची आवड आणि आरोग्यविषयक जागरूकता दिसून येते. श्याम लहान आहे. तो आईच्या सांगण्यावरून ओसरीवर कट्ट्यावर पाय धुतो. पाय धुताना तो खूप काळजी घेतो की चिखलाची एकही डाग पायावर राहू नये. म्हणजेच लहान वयातही श्यामच्या मनात स्वच्छतेची आणि आईच्या शब्दाची भीती व आदर दोन्ही आहे. पांघरुणाची मागणी आणि बालहट्ट. पाय धुवून झाल्यावर श्याम जेव्हा मागे वळतो तेव्हा घराचे अंगण ओले आणि चिखलमय असते. जर त्याने ओल्या जमिनीवर पाऊल ठेवले तर त्याचे पाय पुन्हा खराब होणार. श्याम आईला म्हणतो, आई माझे पाय पुसून दे. आई घरात कामात व्यस्त असते म्हणून ती त्याला सांगते, श्याम तिथल्या तिथे पाय झटकून घे, अंगण ओलं आहे. श्यामला त्याचे पाय थोडेही खराब करायचे नसतात. तो हट्ट करतो आणि आईचे पांघरून, धोतर, साडीचा पदर पाय पुसण्यासाठी मागतो. तो म्हणतो, माझ्या पायाला चिखल लागेल म्हणून मी जपतोय, मनाला चिखल लागू देऊ नकोस. आई म्हणते. श्यामचा हा हट्ट पाहून आई आपले काम सोडते आणि ओसरीवर येते. ती आपल्या मायेच्या पदराने श्यामचे पाय पुसते, पण केवळ पाय पुसून ती थांबत नाही. श्यामने उच्चारलेल्या शब्दाचा मी पायाला चिखल लागू नये म्हणून जपतोय धागा पकडून ती त्याला आयुष्यातील सर्वात मोठा धडा देते. आई श्यामच्या गालावरून हात फिरून
अत्यंत प्रेमाने म्हणते, श्याम, पायाला चिखल लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनालाही विखारी आणि वाईट विचारांचा चिखल लागू नये म्हणून जप. सो चिखल हे प्रतिकात्मक रूप आहे. मड ॲज अ सिम्बॉल ऑफ सिन. शरीराला लागलेला चिखल पाण्याने एका मिनिटात धुवून काढता येतो, पण मनाला लागलेला वाईट विचारांचा, वासनेचा, मत्सराचा किंवा खोटेपणाचा चिखल धुवून काढायला आयुष्य कमी पडते. आई सांगते की जसा चिखलात पाय पडू नये म्हणून माणूस डोळे उघडे ठेवून जपून पावले टाकतो, तसेच या जगात वावरताना आपल्या मनात कोणताही वाईट विचार प्रवेश करणार नाही यासाठी सतत जागरूक राहिले पाहिजे. साने गुरुजींच्या आयुष्यावरील आणि साहित्यावरील प्रभाव. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात हा प्रसंग लिहिताना ढसाढसा रडल्याचा उल्लेख केला आहे, कारण हा धडा त्यांच्या मनात इतका खोलवर रुजला होता की त्यांनी आयुष्यभर आपल्या मनाला विचारांचा चिखल लागू दिला नाही. श्रम आणि समाजसेवा. पुढे साने गुरुजींनी जेव्हा समाजकारण केले, राजकारणात भाग घेतला, तेव्हाही त्यांचे चारित्र्य अत्यंत निष्कलंक राहिले. हाच प्रसंग साने गुरुजींनी मनाची शुद्धता आणि नैतिकता या सिद्धांताचा पाया ठरला. श्यामची आई पुस्तकातील ही दुसरी रात्र आपल्याला आंतरिक शुद्धतेची म्हणजे इनर प्युरिटीचा संदेश देते. आजच्या आधुनिक जगात जिथे सोशल मीडिया आणि अवतीभोवतीच्या वातावरणामुळे मुलांच्या मनावर सतत नकारात्मक विचारांचा चिखल उडत असतो, तिथे प्रत्येक आईने आणि पालकाने आपल्या मुलाला हा मनाचा श्लोक शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक चारित्र्य जपणे हीच खरी संस्कृती आहे. आता आपण पूजेची ओढ, स्पर्धात्मकता, बालमन हा प्रसंग श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील एका सकाळचा आहे. कोकणात या काळात निसर्ग वेगवेगळ्या फुलांनी डवरून गेलेला असतो. श्यामला लहानपणापासूनच देवाची पूजा करणे आणि त्यासाठी छान छान फुले गोळा करणे खूप आवडायचे. गावातल्या किंवा गलीतल्या इतर मुलांपेक्षा आपल्या देवाचा देव्हारा जास्त सुंदर दिसावा, आपल्याकडे जास्त फुले असावीत, अशी एक निष्पाप स्पर्धा श्यामच्या बालमनात सुरू असते. सो घटनेची सुरुवात इतर मुलांनी फुले गोळा करण्यापूर्वीच आपल्याला फुले मिळावीत म्हणून श्याम अगदी पहाटे उठून बागेत जातो. तिथे त्याला मोगरा, चाफा किंवा पारिजातकाच्या कळ्या दिसतात. फूल उमलण्याची वाट पाहण्या इतका संयम बालमनाला नसतो, म्हणून श्याम उमलण्यापूर्वीच त्या सर्व कळ्या तोडून घरी आणतो आणि एका पात्रात पाण्यामध्ये ठेवतो, जेणेकरून त्या पाण्यात उमलतील. कळी आणि आईचे नाते. द मेटाफॉर ऑफ मदरहूड इन नेचर. जेव्हा श्याम मोठ्या उत्साहाने आईला कळ्या दाखवतो, तेव्हा आई खुश होण्याऐवजी अत्यंत दुःखी आणि गंभीर होते. आई श्यामला जवळ घेते आणि बागेत झाडापाशी घेऊन जाते. तिथे ती श्यामला सृष्टीचे एक अद्भुत सत्य समजावून सांगते. श्याम, झाडावरच्या कळीला तिच्या आईच्या झाडाच्या कुशीतच उमलू द्यावे. तिला उमलण्यापूर्वीच आधीच तोडणे म्हणजे तिचे आयुष्य आणि तिचा जिवंतपणा हिरावून घेण्यासारखे आहे. देवाला उमललेली फुले आवडतात, अकाली तोडलेल्या आणि जबरदस्तीने पाण्यात उमललेल्या कळ्या नाही. या संवादाचे डीप विश्लेषण आपण पाहणार आहोत. निसर्गातील मातृत्व, युनिव्हर्सल मदरहूड. आई श्यामला हे पटवून देते की जसा तो आपल्या आईचा मुलगा आहे, तसेच ते झाड त्या कळीची आई आहे. कळी जेव्हा झाडावर राहून सूर्याचा प्रकाश घेऊन हळूहळू उमलते, तो तिचा नैसर्गिक आनंद असतो. तिला अकाली तोडणे म्हणजे एका बाळाला त्याच्या आईपासून जबरदस्तीने वेगळे करण्यासारखे आहे. सो देवाची खरी पूजा काय? आई श्यामच्या मनातील धार्मिकतेचा भ्रम दूर करते. देवाला प्रसन्न करण्यासाठी निसर्गाला वेदना देणे चुकीचे आहे. सृष्टीतील प्रत्येक सजीवाला आणि नैसर्गिक अधिकार उपभोगू देणे हीच खरी देवपूजा आहे. अहिंसा, संयम, संवेदनशीलता या एका छोट्याशा प्रसंगातून यशोदाबाईंनी श्यामच्या मनात 3 अत्यंत महत्त्वाच्या मूल्यांची पेरणी केली. अहिंसा, नॉन व्हायलन्स. अहिंसा म्हणजे केवळ माणसाला न मारणे नव्हे, तर झाडा पानांनाही उगाचच इजा न पोचवणे. वनस्पतींनाही भावना असतात. हे आधुनिक विज्ञानाने जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध करण्यापूर्वीच भारतीय संस्कृतीने आणि श्यामच्या आईने ते आपल्या जगण्यातून सिद्ध केले आहे. संयम, पेशन्स. कळीचे फूल होईपर्यंत थांबणे हा संयम आहे. आजच्या काळात मुलांना प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी असते, परंतु निसर्ग संत गतीने चालतो. योग्य वेळेची वाट पाहणे हा संस्कार आईने इथे केला आहे. सौंदर्य दृष्टी. निसर्गाचे सौंदर्य हे तो ओरबाडण्यात
देण्यात नसून तो जसा आहे तसा दुरून न्याहाळण्यात आणि फुलू देण्यात आहे. हा धडा श्यामला मिळाला. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वावर झालेला मोठा प्रभाव या धड्यामुळे साने गुरुजी पुढे अत्यंत करुणामयी आणि संवेदनशील बनले. त्यांच्या साहित्यात प्राणी, पक्षी, झाडे आणि निसर्गाबद्दल अपार प्रेम दिसून येते. त्यांनी कधीही कोणत्याही सजीवाला दुःख दिले नाही. हा प्रसंग केवळ फुलांपुरता मर्यादित राहिला नाही. पुढे साने गुरुजींनी समाजातील प्रत्येक शोषित, वंचित आणि अनाथ घटकाकडे याच उमलणाऱ्या कळीच्या दृष्टिकोनातून पाहिले. कोणाचेही हक्क अकाली हिरावून न घेणे हाच त्यांच्या समाजकरणाचा पाया बनला. श्यामची आईमधील तिसरी रात्र आपल्याला निसर्ग संवेदनशीलता शिकवते. आजच्या काळात जेव्हा मानव स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाचा संहार करत आहे, जंगले तोडत आहे, तिथे साने गुरुजींची ही तिसरी रात्र प्रत्येक मानवाला निसर्गाची कृतज्ञ राहण्याचा संदेश देते. सृष्टीच्या कणाकणात देव पाहण्याची दृष्टी आईने श्यामला दिली. हाच सर्वोच्च गाभा आहे. कोकणातील निसर्ग आणि भित्री भागोबाई. कथेची सुरुवात कोकणातील पावसाळ्याच्या सुंदर वर्णनाने होते. पावसाळ्यात कोकणातील विहिरी तुडुंब भरतात. अगदी हाताने पाणी घेता येईल इतक्या अशा वेळी गावातील लहान लहान मुले विहिरीत धडाधड उड्या मारून वेगवेगळ्या कोलांट्या उड्या मारतात, पाण्यात फुगड्या खेळतात. या उलट श्याम हा स्वभावाने अत्यंत भित्रा असतो. तो इतरांचे पोहणे लांबून पाहायला जातो, पण स्वतः पाण्यात उतरायला घाबरतो. त्याला गावातील मुले भित्री भागूबाई म्हणून चिडवतात. श्यामच्या मनात पाण्याचा एक फोबिया म्हणजे तीव्र भीती असते. जेव्हा एखादी व्यक्ती एका विशिष्ट गोष्टीला घाबरते तेव्हा समाज किंवा तिला कमकुवत किंवा बोकट ठरवतो. लहान वयात अशी टोमणेबाजी मुलाचा आत्मविश्वास पूर्णपणे खचून टाकते. श्यामच्या बाबतीतही हेच घडत होते. तो विहिरीवर जाणे टाळू लागला होता. आईची कोंडी आणि कणखर पालकत्व. जेव्हा आईला समजते की आपला मुलगा बांगड्या भरणाऱ्या मुलींपेक्षाही त्या काळातील सामाजिक संदर्भानुसार भित्रा आहे आणि मुले त्याला चिडवतात, तेव्हा आईचे मन तिळतिळ तुटते. यशोदाबाईंना माहिती आहे की कोकणात राहताना जिथे पावलोपावली विहिरी आणि ओढे आहेत तिथे पोहायला न येणे म्हणजे भविष्यात जीवाला धोका निर्माण करणे होय. त्या श्यामला म्हणतात, अरे येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम पोहावयास येत असावे. जेव्हा रविवार उजाडतो तेव्हा श्याम पोहण्याच्या भीतीने चक्क माळ्यावर जाऊन उंदीर घुशीसारखा लपून बसतो. आई त्याला शोधून काढते. काही प्रसंगातील वर्णनानुसार आई त्याला काठीने मारत ओढत विहिरीपर्यंत नेते. मानसशास्त्रीय विश्लेषण आपण पाहणार आहोत थोडंसं. ही आईची क्रूरता नाही, तर याला मानसशास्त्रात टफ लव म्हणतात. एका कसलेल्या कुंभाराप्रमाणे आईला माहिती आहे की मडके घडवताना वरून हाताचा प्रहार करावा लागतो तरच आतून आकार येतो. आपल्या मुलाच्या मनावर जन्मभर भीतीची छाया राहू नये म्हणून आई इथे स्वतःच्या मायेला बाजूला ठेवून कठोर बनते. विहिरीवरील संघर्ष, एक्सपोजर थेरपी. श्याम विहिरीच्या पायऱ्यांवर रडत उभा राहतो. पाणी पाहून त्याचे हातपाय कापू लागतात. मुले त्याला सुकडी कमरेला बांधायची लाकडी साधन बांधतात. उडी मारण्याचा क्षण. आई आणि मित्रांच्या दबावामुळे श्याम विहिरीच्या पायरीवरून डोळे मिटतो, नाक धरतो आणि शेवटी पाण्यात उडी मारतो. आजचे सायकॉलॉजिस्ट एखाद्या व्यक्तीची भीती घालवण्यासाठी जी एक्सपोजर थेरपी वापरतात, म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीचा थेट सामना करायला लावणे. तीच थेरपी साने गुरुजींच्या आईने 18व्या शतकात सहजपणे वापरली होती. पाण्यात पडल्या श्यामचे मित्र त्याला धरतात. त्याचे चुलते आणि मित्र बाळू त्याच्या पोटाखाली हात धरून त्याला पाण्याचा तोल सांभाळायला शिकवतात. ज्या क्षणी श्याम पाण्याच्या संपर्कात येतो त्या क्षणी त्याच्या मनातील काल्पनिक भीतीचा फुगा फुटतो. भीती गेली की सारे आले. जेव्हा श्याम पाण्यातून बाहेर येतो तेव्हा त्याचे मित्र आणि चुलते त्याचे कौतुक करतात. तिथे एक अजरामर वाक्य असते, शाब्बास रे शाब्बास, आता आलेच पोहणे.
भीती गेली की सारे आले या सिद्धांतांचे डीप जीवनविषयक विश्लेषण आपण पाहणार आहोत. भीती हाच खरा शत्रू. जगात कोणत्याही नवीन गोष्टीची, उदाहरणार्थ पोहणे, स्टेजवर बोलणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, तांत्रिक अडचण फक्त 10% असते. उरलेली 90% अडचण ही मी अपयशी ठरेन या भीतीची असते. एकदा का माणसाच्या मनातून ती पहिली भीती निघून गेली की शरीर आणि मन आपोआप त्या कलेशी किंवा परिस्थितीशी जुळवून घेतात. पोहणे हे पाण्यात पडल्यावर हातपाय हलवण्याचे कौशल्य आहे, पण ते शिकण्यासाठी आधी पाण्यात पडण्याचे धाडस करावे लागते. सो आता साने गुरुजींच्या उत्तर आयुष्यातील प्रभाव आपण पाहणार आहोत. साने गुरुजींनी या कथेच्या शेवटी एका भावनिक गोष्टीचा उल्लेख केला आहे. आईने मारल्यामुळे त्यांच्या पाठीवर वळ उमटले होते. गुरुजी म्हणतात, ते वळ अजून आहेत, तोवर तरी मला दही देऊ नकोस. उत्तर आयुष्यातील साने गुरुजींना समजले की जर आईने त्या दिवशी ते कठोर पाऊल उचलले नसते तर गुरुजी आयुष्यभर एका मानसिक भीतीचे गुलाम बनून राहिले असते. सामाजिक लढ्यात उपयोग याचा. पुढे साने गुरुजींनी ब्रिटिशांविरुद्ध लढे दिले, तुरुंगवास भोगला आणि अस्पृश्यता निवारण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर प्राणांतिक उपोषण केले. मृत्यू समोर दिसत असतानाही ते डगमगले नाहीत, कारण लहानपणीच आईने विहिरीच्या पाण्यात ढकलून त्यांच्या मनातील मृत्यूची आणि संकटाची भीती कायमची मारून टाकली होती. श्यामचे पोहणे हा प्रसंग आपल्याला सांगतो की भीतीपासून पळणे जसे श्याम माळावर लपला होता या समस्येवर तोडगा नाही. भीतीवर मात करण्याचा एकमेव कायदेशीर मार्ग म्हणजे तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचा सामना करणे. पालकांनी आपल्या मुलांना अति सुरक्षित, ओव्हर प्रोटेक्टिव्ह ठेवण्याऐवजी कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी खंबीर बनवले पाहिजे. हाच या प्रसंगाचा जागतिक संदेश आहे. सो श्यामची आई या पुस्तकाचा सारांश मी थोडासा मांडलेला आहे. सो मी मांडलेला सारांश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. चला तर मग पुढच्या भागामध्ये एका नवीन पुस्तकाचा सारांश घेऊन आपण भेटणार आहोत. मला असं म्हणायचं आहे, पुस्तके वाचण्यासाठी वेळ नसला तरी